सध्या जिल्ह्यातील पेरणीपूर्व कामं जी आहेत मशागतीचे सध्या अंतिम टप्प्यात आहेत। आपण बघू शकतो सध्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामं या ठिकाणी सुरू केलेली आहे। नवे तर अंतिम टप्प्यात ही कामं आहेत। मागील मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाला होता, त्यामुळे शेतामध्ये सध्या ओलावा आहे आणि शेतकऱ्यांनी आता आपली कामं जी आहेत ती या ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची सुरू केलेली आहेत। कृषी विभागाने आवाहन केलं आहे की 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 जून पर्यंत कोणत्याही प्रकारची पेरणी करू नये। 10 तारखेनंतरच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पेरणी करावी। दुसरीकडे या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती तयारी जरी सुरू केली असली तरी खते बी बियाणे या ठिकाणी आणण्याला सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये दुकानामध्ये सुद्धा या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। आणि एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं जी आहेत ती शेतामध्ये ओलावा असल्यामुळे या ठिकाणी सुरू केलेली आहे। शेतीमध्ये सध्या ओलावा मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई करू नये अशा प्रकारचं आवाहन सुद्धा म्हणजे पेरणी करू नये अशा प्रकारचं आवाहन सुद्धा या ठिकाणी कृषी विभागानं केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी सध्या आता पेरणीची तयारी जी आहे ती या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे। 10 तारखेच्या नंतर शेतकरी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरुवात करतात आणि एकंदरीत पाहिलं तर सध्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वल जरी असली तरी आता सध्या मशागतीची कामं ही अंतिम टप्प्यात आहेत। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।